नमस्कार मित्रांनो, एसपीके ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मराठी 30 वर्ड पर मिनिट आणि 40 वर्ड पर मिनिटचा पॉवर पॉइंट हा महत्त्वाचा भाग पाहणार आहोत। याचा पहिला पार्ट आपण पाहिला असेल, आज आपण दुसरा पार्ट पाहूया। मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले व्हिडिओ इतरांना, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। पॉवर पॉइंट मध्ये नेहमी लागणाऱ्या कमांड जसे सेव्ह, अंडो, रिडो हे क्विक ॲक्सेस टूलबारवर उपलब्ध असतात। हे विधान बरोबर आहे। पॉवर पॉइंट मध्ये फाइल मेनू मध्ये कोणते ऑप्शन्स आहेत? ओपन, सेव्ह, प्रिंट। पॉवर पॉइंट मध्ये ट्रान्सलेट टूल पर्याय कोणत्या रिबन मध्ये उपलब्ध आहे? रिव्ह्यू। पॉवर पॉइंट मध्ये नॉर्मल व्ह्यू एका वेळी फक्त एक स्लाइड दाखवून त्यात एडिटिंग सुद्धा करू शकतो। पॉवर पॉइंट मध्ये आपण आपल्या स्वतःच्या बॅकग्राऊंड स्टाईल वापरून काय देऊ शकतो? डिझाइन, बॅकग्राऊंड आणि बॅकग्राऊंड स्टाईल्स देऊ शकतो। पॉवर पॉइंट मध्ये आपण बॅकग्राऊंड ग्राफिक्स कोणत्या ग्रुप मधून हाईड करू शकतो? बॅकग्राऊंड ग्रुप मधून हाईड करू शकतो। पॉवर पॉइंट मध्ये आपण स्लाइड मध्ये कमेंट कशाने इन्सर्ट करू शकतो? रिव्ह्यू, कमेंट्स आणि न्यू कमेंटने आपण इन्सर्ट करू शकतो। पॉवर पॉइंट मध्ये जेव्हा प्रेझेंटेशन पहिल्यांदा सेव्ह केले जाते तेव्हा डायलॉग बॉक्स दिसतो, तर सेव्ह ॲज हा डायलॉग बॉक्स आपल्याला दिसतो। पॉवर पॉइंट मध्ये एंट्रन्स ॲनिमेशन इफेक्ट कोणता आहे? तर पहा, एंट्रन्स ॲनिमेशन इफेक्ट हा रँडम बार्स आहे, ग्रो अँड टर्न आहे आणि बाउन्स आहे। यापैकी सर्व हे एंट्रन्स ॲनिमेशन इफेक्ट्स आहेत। पॉवर पॉइंट मध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी असतात? तर पहा, खालीलपैकी स्लाइड असते, प्लेस होल्डर असतो आणि हँडआउट्स या तिन्ही बाबी असतात। पॉवर पॉइंट मध्ये जेव्हा स्लाइड शो चालू असतो तेव्हा खालील बाजूस डावी कोपऱ्यात काही ऑप्शन्स असतात, ते कोणते? तर नेक्स्ट, सेकंड प्रिव्हियस अँड थर्ड पेन। पॉवर पॉइंट मध्ये वर्ड आर्ट ऑप्शन कोणत्या टॅब मध्ये उपलब्ध आहे? इन्सर्ट टॅब मध्ये उपलब्ध आहे। पॉवर पॉइंट मध्ये तुम्ही साऊंड आणि स्लाइड ड्युरेशन कोणत्या टॅब मध्ये टाकू शकता? तर ट्रान्झिशन्स टॅब मध्ये टाकू शकता। पॉवर पॉइंट मध्ये होम टॅब मध्ये पॅराग्राफ ग्रुप मध्ये अलाइन टेक्स्ट कमांड मध्ये कोणते पर्याय असतात? तर टॉप, मिडल अँड बॉटम हे तीनही पर्याय अलाइन टेक्स्ट या कमांड मध्ये असतात। पॉवर पॉइंट मध्ये एकदा स्लाइड मध्ये चार्ट इन्सर्ट केले की त्यात बदल करता येतो। पहा, त्याच्यावर आपण डबल क्लिक ने त्यात आपण काय करू शकतो? त्या स्लाइडवर बदल करू शकतो। पॉवर पॉइंट मध्ये कोणत्या कमांडचा वापर पॉवर पॉइंट ऍप्लिकेशन बंद करण्यासाठी होतो? तर पहा, एक्झिट। पॉवर पॉइंट ऍप्लिकेशन जर आपल्याला बंद करायचं असेल तर आपण एक्झिट या बटनाचा उपयोग करतो आणि जर आपल्याला चालू असलेली स्लाइड किंवा फाईल क्लोज करायची असेल तर आपण क्लोज बटनाचा वापर करतो। स्लाइड शो मेनू मध्ये कोणती कमांड उपलब्ध नाहीये? तर पहा, स्लाइड शो मेनू मध्ये बॅकग्राऊंड ही कमांड उपलब्ध नाहीये। स्लाइड सॉर्टर व्ह्यू ने स्लाइडचे काय करू शकतो आपण? तर सिक्वेन्स मध्ये बदल करू शकतो। पहा, स्लाइड सॉर्टर व्ह्यू ने आपण स्लाइडचे सिक्वेन्स मध्ये बदल करू शकतो। कोणत्या पेन मध्ये आपण सुरू असलेली स्लाइड मोठ्या साईज मध्ये पाहू शकतो? तर स्लाइड पेन मध्ये। कोणत्या पेन मध्ये आपण फाईल मधील सर्व स्लाइड थंबनेल व्ह्यू मध्ये पाहू शकतो? तर आउटलाइन पेन मध्ये। टायटल स्लाइड मध्ये टायटल प्लेस होल्डरची डिफॉल्ट फॉन्ट साइज किती असते? तर 44। आजच्या व्यावसायिक आणि प्रसिद्धी देणाऱ्या जगात प्रत्येकाला त्यांच्या उत्पादन आणि सेवांसाठी काय आवश्यक असते? प्रेझेंटेशन आवश्यक असते। कोणत्या व्ह्यू मध्ये सर्व स्लाइड लहान आकाराच्या थंबनेल्स मध्ये दिसतात? स्लाइड सॉर्टर मध्ये। कोणत्या व्ह्यू मध्ये आपण एका वेळी फक्त एकच स्लाइड बघू शकतो आणि त्यात एडिटिंग करू शकतो? तर पहा, नॉर्मल व्ह्यू मध्ये। पॉवर पॉइंट मध्ये कोणता हा स्लाइडचा प्रकार आहे? पहा, खालीलपैकी टायटल ओनली हा स्लाइडचा प्रकार आहे। स्लाइड मध्ये डेटा इलिस्ट्रेट आणि कंपायर करण्यासाठी काय ऍड केले जाते? तर चार्ट ऍड केले जातात। खालीलपैकी काय फक्त पॉवर पॉइंट मध्ये उपलब्ध आहे? स्लाइड शो। पॉवर पॉइंटचे फाईल एक्सटेन्शन काय आहे? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे, .pptx। खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये सर्व स्लाइड एका मागोमाग डिस्प्ले केल्या जातात? तो पहा, स्लाइड शो मध्ये। खालीलपैकी ही पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ओपन करण्याची शॉर्टकट की आहे? तर Ctrl+O। व्यावसायिक स्तरावर प्रेझेंटेशन करण्यासाठी काय उपयुक्त आहे आपल्याला? तर MS पॉवर पॉइंट। MS पॉवर पॉइंट हे व्यावसायिक स्तरावर प्रेझेंटेशन, स्लाइड, हँडआउट्स इत्यादी अतिशय आकर्षक आणि इतरांना उपयोगी येईल असे उपयुक्त सॉफ्टवेअर हे कोणतं आहे? तर आपलं MS पॉवर पॉइंट। पॉवर पॉइंट मधून स्लाइड शोला ब्रॉडकास्ट करणे शक्य आहे, हे विधान बरोबर आहे। कोणत्या लेआउटचा वापर पिक्चर आणि त्याचे डिस्क्रिप्शन इन्सर्ट करण्यासाठी होतो? तर पिक्चर विथ कॅप्शन। पॉवर पॉइंट मध्ये लेआउट हा कोणत्या ग्रुप मध्ये आहे? स्लाइड ग्रुप मध्ये आहे। पॉवर पॉइंट मध्ये लाईन स्पेसिंग कमांड कोणत्या ग्रुप मध्ये आहे? पॅराग्राफ ग्रुप मध्ये आहे। स्लाइड मध्ये लोगो टाकता येतो, हे विधान बरोबर आहे। पॉवर पॉइंट मध्ये जास्तीत जास्त किती झूम उपलब्ध आहे? 400। ऑब्जेक्टला फॉर्मॅट टॅब मध्ये कोणत्या ऑप्शनने रोटेट करू शकतो आपण? तर रोटेट ऑप्शनने। स्लाइड मध्ये टेक्स्ट असणाऱ्या ऑब्जेक्ट्सला काय म्हणले जाते? प्लेस होल्डर। क्विक ॲक्सेस टूलबारवर कोणते बटन उपलब्ध आहे?
तर पहा सेव्ह आणि डोरिडो हे सर्व बटन क्विक ऍक्सेस टूल बारवर उपलब्ध आहेत. स्टॅटस बारच्या उजव्या बाजूला बटन असलेली जी पट्टी असते त्यावर कोणते बटन्स असतात? व्ह्यू. स्लाइड ग्रुप मधील कोणत्या ऑप्शनचा वापर करून स्लाइडला विविध सेक्शन्स मध्ये ऑर्गनाइज करता येते? सेक्शन्स ऑप्शनचा वापर करून. स्लाइड नंबरला इन्सर्ट करण्यासाठी कोणते पर्याय आहेत? इन्सर्ट मधील स्लाइड नंबर. पॉवर पॉइंट मध्ये होम टॅब मध्ये कोणता ग्रुप असतो? तर ड्रॉइंग हा ग्रुप असतो. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर सहसा कशासाठी होतो? पहा, नोट आउटलाईन फॉर टीचर साठी, सेकंड प्रोजेक्ट प्रेझेंटेशन बाय स्टुडंट साठी, अँड थर्ड कम्युनिकेशन ऑफ प्लॅनिंग साठी. म्हणजे खालीपैकी सर्व पर्यायासाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा उपयोग होतो. पीपीटी ऍप्लिकेशन कशामध्ये तयार होते? तर एमएस पॉवर पॉइंट मध्ये. पीपीटी हे कोणत्या प्रकारच्या सॉफ्टवेअर फाईलचे एक्सटेन्शन आहे? एमएस पॉवर पॉइंट. पीपीटी फाईल ह्या कोणत्या प्रकारच्या सॉफ्टवेअर मध्ये बनवल्या जातात? तर एमएस पॉवर पॉइंट मध्ये. प्रेझेंटेशन पॉवर पॉइंट प्रकारच्या ऍप्लिकेशन मधून बनवले जाऊ शकते. स्क्रीनवर दाखवण्यासाठी तयार केलेल्या प्रेझेंटेशन पेजला स्लाइड असे म्हणतात. हे विधान बरोबर आहे. स्लाइड आणि त्यांच्या नोट्सच्या प्रिंट कॉपी ज्या श्रोतांना संदर्भासाठी दिल्या जातात त्यास काय म्हटले जाते? त्यात हँडआउट्स असे म्हटले जाते. स्पीच आणि त्यांच्या फुटनोट्सच्या प्रिंट कॉपी ज्या स्पीकर किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भासाठी असतात त्यास काय म्हणतात? स्पीकर नोट्स. पॉवर पॉइंट मध्ये पुश हा कोणता इफेक्ट आहे? अॅनिमेशन इफेक्ट आहे. पॉवर पॉइंट मध्ये क्विक स्टाईल कमांड कोणत्या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे? ड्रॉइंग ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. रीडिंग व्ह्यू कोणत्या टॅब मधून वापरता येतो? व्ह्यू टॅब मधून. रिसेट पॉवर पॉइंट मध्ये रिसेट कमांड कोणत्या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे? स्लाइड्स ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. रिसेट पॉवर पॉइंट मध्ये रिसेट कोणत्या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे? स्लाइड. रुलरची पट्टी दर्शविण्यासाठी रुलर कमांड आपण कोणत्या टॅब मधून वापरू शकतो? तर व्ह्यू टॅब मधून वापरतो. पॉवर पॉइंट मध्ये स्क्रीन क्लिपिंग ऑप्शन कोणत्या टॅब मध्ये उपलब्ध आहे? इन्सर्ट टॅब मध्ये. फॉन्ट ग्रुप मधून टेक्स्टला शॅडो देण्यासाठी कोणते बटन वापरले जाते? शॅडो. टेक्स्टला सिलेक्ट करून फॉन्ट ग्रुप मधून टेक्स्टला शॅडो देण्यासाठी कोणते बटन वापरले जाते? शॅडो. सर्व ऑब्जेक्ट्स पासून एक ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी अरेंज ग्रुप मधील फॉर्मॅट मधील कोणते कमांड वापरले जाते? ग्रुप. सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी होम टॅब मधील फॉन्ट ग्रुपच्या कोणत्या कमांडचा वापर केला जातो? टेक्स्ट कलर. शॅडो इफेक्ट कोणत्या टॅब मधील टेक्स्ट शॅडोने कमांड देता येतो? तर होम टॅब मधील टेक्स्ट शॅडोने आपण कमांड देऊ शकतो. पॉवर पॉइंट मध्ये शेप इफेक्ट कमांड कोणत्या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे? ड्रॉइंग ग्रुपमध्ये. पॉवर पॉइंट मध्ये शेप ऑप्शन टॅब कशामध्ये उपलब्ध आहे? पहा, पॉवर पॉइंट मध्ये शेप ऑप्शन टॅब इन्सर्ट ग्रुप मध्ये उपलब्ध आहे. पॉवर पॉइंट मध्ये कॉपी कमांडची शॉर्टकट की कोणती आहे? यापैकी खालीपैकी एकही नाहीये. पॉवर पॉइंट मध्ये कट कमांडची शॉर्टकट की कोणती आहे? Ctrl+X. कोणत्या स्लाइडला फुल स्क्रीन मध्ये दाखवितो? तर स्लाइड शो हा स्लाइडला फुल स्क्रीन मध्ये दाखवतो. पॉवर पॉइंट मध्ये स्लाइड ओरिएंटेशन कमांड कोणत्या टॅब मध्ये उपलब्ध आहे? डिझाइन टॅब मध्ये. पॉवर पॉइंट मध्ये स्लाइड ओरिएंटेशन डिझाइन टॅब मध्ये उपलब्ध आहे. स्लाइड शो कोणत्या ऍप्लिकेशन पासून आपण तयार करतो? तर पॉवर पॉइंट. स्लाइड सॉर्टर टॅब मध्ये कोणत्या मेनू मध्ये आपल्याला वापरता येतो? व्ह्यू मेनू मधून. स्लाइड ट्रान्झिशन ऑप्शन कोणत्या टॅब मध्ये उपलब्ध आहे? ट्रान्झिशन्स ऑप्शन मध्ये. स्लाइड ह्या इन एमएस पॉवर पॉइंट मध्ये तयार करता येतात. हे विधान बरोबर आहे. पॉवर पॉइंट स्मार्ट आर्ट कमांड कोणत्या टॅब मध्ये उपलब्ध आहे? इन्सर्ट. प्रेझेंटेशन मध्ये युजर स्पीकर नोट टाकू शकतो. विधान बरोबर आहे. स्लाइड शोच्या वेळी दिसण्यासाठी करंट स्लाइडला दिलेल्या स्पेशल इफेक्टला काय म्हटले जाते? तर ट्रान्झिशन्स. पॉवर पॉइंट मध्ये स्पेलिंग कमांड कोणत्या टॅब मध्ये उपलब्ध आहे? रिव्ह्यू. खालीपैकी कोणता टॅब फक्त पॉवर पॉइंट मध्ये उपलब्ध आहे? तर स्लाइड शो. प्रेझेंटेशन मध्ये टेबल्स आपण कशामधून इन्सर्ट करू शकतो? तर सर्वप्रथम इन्सर्ट वर जाऊन आपल्याला टेबल सिलेक्ट करू शकतो. पॉवर पॉइंट मध्ये टेबल्स कमांड कोणत्या टॅब मध्ये उपलब्ध आहे? इन्सर्ट. पॉवर पॉइंट मध्ये टेबल्स कोणत्या टॅब मधून घेता येतात? तर इन्सर्ट टॅब मधून घेता येतात. पॉवर पॉइंट मध्ये टेक्स्ट बॉक्स, हेडर अँड फुटर, वर्ड आर्ट, डेट अँड टाइम, स्लाइड नंबर्स, ऑब्जेक्ट ह्या कमांड इन्सर्ट टॅब मधील कोणत्या ग्रुप मध्ये आहेत? टेक्स्ट. पॉवर पॉइंट मध्ये ऑब्जेक्ट, टेक्स्ट बॉक्स, पिक्चर सारखे मूलभूत घटक कशामध्ये इन्सर्ट केले जातात? स्लाइड मध्ये. पॉवर पॉइंट मध्ये बोल्ड, इटॅलिक, इफेक्ट हे कोणत्या टॅब मधील फॉन्ट ग्रुप मधून देता येतात? होम. स्लाइडचे घटक कोणते आहेत? तर पहा, टायटल, कंटेंट, हेडर हे सर्व स्लाइडचे घटक आहेत. करंट स्लाइड नंबर कोणत्या बारवर दिसतो आपल्याला? तर स्टेटस बारवर करंट स्लाइड नंबर दिसतो आपल्याला. एक्सटेन्शन .pptx हे टायटल बारवर फाईलच्या नावासोबत काय केले जाते? दाखवले जात नाही. स्लाइड मध्ये लिस्ट तयार करण्याच्या सुविधेला काय म्हटले जाते? बुलेट्स. स्लाइड मध्ये टेक्स्टचा फॉन्ट बदलण्यासाठी कोणत्या टॅब मधील फॉन्ट कमांडचा वापर होतो? होम. प्रेझेंटेशनची भाषा कोणत्या बारवर दर्शविली जाते? स्टेटस बारवर.
स्लाइड मधील पिक्चरचे मॉडिफिकेशन हे कोणत्या व्ह्यू मध्ये देखील शक्य आहे? तर पहा, नॉर्मल व्ह्यू मध्ये देखील आपल्याला स्लाइडचे पिक्चरचे मॉडिफिकेशन करू शकतो. पॉवर पॉइंटचे सर्वात कॉमन फीचर्स कोणते आहे? फक्त व्हिडिओ दर्शविणे. नोट्स गिव्स व्ह्यू चा वापर कशासाठी होतो? तर जो स्पीकर आहे ह्या स्पीकर साठी आपल्याला नोट्स तयार करण्यासाठी नोट्स पेज व्ह्यू चा वापर होतो. स्लाइड शो टॅब मधील फ्रॉम बिगिनिंग ऑप्शन मुळे स्लाइड शो करंट स्लाइड पासून सुरू होईल. हे विधान चूक आहे. फ्रॉम बिगिनिंग म्हटल्यानंतर सर्वप्रथम जी स्लाइड असेल त्या पहिल्या स्लाइड पासून पुन्हा स्लाइड शो सुरू होईल. प्रेझेंटेशन मध्ये सर्व स्लाइड एका पाठोपाठ दाखवल्या जातात त्या प्रोसेसला काय म्हणतात? स्लाइड शो. सिलेक्ट केलेली डिझाइन थीम्स त्याला आपण काय अप्लाय करू शकतो? पहा, टू ऑल स्लाइड. पहा, सिलेक्ट केलेली डिझाइन थीम आपण सगळ्या स्लाइडला लावू शकतो. सेकंड, जी आपली करंट स्लाइड आहे तिला सुद्धा अप्लाय करू शकतो आणि जी नवीन स्लाइड आपण तयार करणार आहोत टू ऑल न्यू प्रेझेंटेशनला सुद्धा आपण काय करू शकतो? ती अप्लाय करू शकतो. म्हणजे हे तीनही पर्याय योग्य आहेत. प्रेझेंटेशन मध्ये शेप्स टूल वापरून आपल्याला काय इन्सर्ट करता येते? कॉमनली शेप्स. पॉवर पॉइंट मध्ये क्रिएट अ न्यू प्रेझेंटेशन फाइलची शॉर्टकट की काय आहे? Ctrl+N. पॉवर पॉइंट मध्ये इन्सर्ट अ स्लाइडची कमांडची शॉर्टकट की काय आहे? Ctrl+M. स्लाइड ट्रान्झिशन सेक्शन मध्ये दिलेली वेळ ही कशामध्ये असते? तर सेकंड मध्ये. टायटल अँड कंटेंट ब्लॅक टायटल स्लाइड हे कशाचे प्रकार आहेत? लेआउटचे. न्यू स्लाइड घेण्यासाठी होम टॅब मधील कोणत्या ग्रुप मधील न्यू स्लाइड ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावे लागेल? स्लाइड्स ग्रुप मधील. करंट स्लाइडची कॉपी ऍड करण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर स्लाइडवर माउसने क्लिक करून केला जातो? डुप्लिकेट स्लाइडचा. कॅरेक्टरच्या मध्ये जागा ऍडजस्ट करण्यासाठी होम टॅब मधील कॅरेक्टर स्पेसिंग कमांड वापरली जाते. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये सर्व ऑब्जेक्ट्स एनिमेट करण्यासाठी कोणता इफेक्ट वापरला जातो? एनिमेशन. स्लाइडचा लेआउट बदलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वप्रथम आपल्याला होम टॅब, त्यानंतर स्लाइड ग्रुप हा ऑप्शन, त्यानंतर लेआउट यावर क्लिक करावं लागेल. स्लाइडचा लेआउट बदलण्यासाठी होम टॅब मधील कोणता पर्याय वापरतात? लेआउट. स्लाइडचे ट्रान्झिशन्स बदलण्यासाठी ट्रान्झिशन टॅब मधील कोणता ग्रुप वापरतात? तर ट्रान्झिशन टू दिस स्लाइड. स्लाइड शोचे फुल स्क्रीन मोड मधील स्क्रीन रिझोल्यूशन सेट करण्यासाठी स्लाइड शो मध्ये आपण कोणता पर्याय वापरतो? रिझोल्यूशन. चालू असलेली प्रेझेंटेशन फाईल बंद करण्यासाठी फाईल मेनू मधील कोणती कमांड वापरतात? क्लोज. नवीन प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी फाईल मेनू मधील कोणता ऑप्शन वापरतात? न्यू. पिक्चरचे प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी कोणता ऑप्शन वापरतात? फोटो अल्बम. नवीन स्लाइड तयार करण्यासाठी आपण काय करू शकतो? न्यू स्लाइड या कमांडवर क्लिक करू शकतो. स्लाइड डिलीट करण्यासाठी स्लाइडवर राईट क्लिक करून कोणत्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल? डिलीट स्लाइड. एखाद्या इफेक्टला स्टार्ट टाइम देण्यासाठी टायमिंग ग्रुप मधील कोणता ऑप्शन निवडावा? स्टार्ट. क्लायंटला इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन देण्यासाठी आपण कोणतं सॉफ्टवेअर वापरू? पॉवर पॉइंट. प्रत्येक स्लाइडला नंबर देण्यासाठी टेक्स्ट ग्रुप मधील इन्सर्ट टॅब मधील कोणती कमांड वापरतात? स्लाइड नंबर्स. प्रत्येक स्लाइडला नंबर देण्यासाठी खालीपैकी कोणता ऑप्शन योग्य राहील? तर इन्सर्ट, त्याच्यामधून नंतर टेक्स्ट ग्रुप, त्यानंतर स्लाइड नंबर हा ऑप्शन योग्य राहील. होम टॅब मधून टेक्स्टला शॅडो देण्यासाठी कोणती कमांड वापरतात? टेक्स्ट शॅडो. पॉवर पॉइंट मध्ये टेक्स्टला शॅडो देण्यासाठी कोणती कमांड वापरतात? शॅडो. कशामधील स्लाइडला जाण्यासाठी कोणती की वापरतात? पहा. पेज अप. स्लाइड मध्ये जर आपल्याला पहिल्या पेजवर जायचं असेल तर आपण कोणती की वापरणार? पेज अप. प्रेझेंटेशन मध्ये न्यू स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला योग्य राहील? होम, त्यानंतर स्लाइड्स, त्यानंतर न्यू स्लाइड्स वर आपल्याला क्लिक करावं लागेल. प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड खाली किंवा वर मूव्ह करण्यासाठी काय सोयीस्कर आहे? तर आउटलाईन व्ह्यू. नवीन प्रेझेंटेशन ओपन करण्यासाठी कोणती कमांड वापरतात? न्यू. जुनी प्रेझेंटेशन फाईल ओपन करण्यासाठी फाईल मेनू मध्ये कोणता ऑप्शन्स वापरतात? ओपन. प्रेझेंटेशन फाईल प्रिंट करण्यासाठी प्रिंट ऑप्शन कोणत्या मेनू मध्ये दिलेला आहे? फाईल मेनू मध्ये दिलेला आहे. स्लाइड मधील सर्व फॉर्मॅटिंग काढून टाकण्यासाठी कोणता ऑप्शन वापरला जातो? रिसेट. स्लाइड मधील टेक्स्ट मॅटरचे फॉर्मॅटिंग काढून टाकण्यासाठी कोणता ऑप्शन वापरला जातो? क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग. स्लाइड मध्ये ट्रान्झिशन्स काढून टाकण्यासाठी कोणता ऑप्शन वापरला जातो? नन. कोणताच ऑप्शन वापरला जात नाही. प्रेझेंटेशन इतर नावाने सेव्ह करण्यासाठी कोणती कमांड वापरली जाते? सेव्ह ॲज. तयार केलेले सर्व स्लाइड एका मागोमाग एक स्क्रीनवर बघण्यास काय म्हणतात? स्लाइड शो. पॉवर पॉइंट सुरू करण्यासाठी कोणती प्रोसेस योग्य राहील? सर्वप्रथम स्टार्ट. स्टार्ट बटनवर क्लिक केल्यानंतर ऑल प्रोग्राम्स, ऑल प्रोग्राम मधील मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधले MS पॉवर पॉइंट. स्लाइड शो सुरू करण्यासाठी खालीपैकी कोणती कृती योग्य राहील? स्लाइड शो, त्यानंतर फ्रॉम बिगिनिंग.
सध्या सुरू असलेली स्लाइड पासून स्लाइड शो सुरू करण्यासाठी कोणती कमांड वापरतात? फ्रॉम करंट स्लाइड. फुटनोट, स्पीच अथवा कोणती नोट स्लाइड वर टाइप करण्यासाठी कशाचा वापर होतो? नोट्स पेज व्ह्यू चा वापर होतो. पॉवर पॉइंट मध्ये कोणते ट्रान्झिशन्स उपलब्ध आहेत? फ्लिप. ट्रान्झिशन्स प्रत्येक कशाला लागू करू शकतो आपण? स्लाइडला. पॉवर पॉइंट मध्ये ट्रान्सलेट कमांड कोणत्या टॅब मध्ये उपलब्ध आहे? रिव्ह्यू टॅब मध्ये उपलब्ध आहे. स्लाइड शो साठी कोणत्या फंक्शन कीचा वापर होतो? F5. कोणत्या टॅब मधील टेबल्स कमांडचा वापर स्लाइड मध्ये टेबल इन्सर्ट करण्यासाठी होतो? इन्सर्ट. युजर प्रेझेंटेशन मध्ये कोणती फाईल आपण ऍड करू शकतो? तर पहा, युजर प्रेझेंटेशन मध्ये आपण ऑडिओ ऍड करू शकतो, व्हिडिओ ऍड करू शकतो, इमेजेस ऍड करू शकतो. युजर प्रेझेंटेशन मध्ये आपण काय ऍड करू शकत नाही? तर पहा, आपण ऑडिओ, व्हिडिओ, इमेजेस सर्व ऍड करू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक डी यापैकी काहीही आपण ऍड करू शकत नाही. कशाचा वापर करून कलर्स आणि कलर इफेक्ट स्लाइडच्या बॅकग्राऊंडला लागू करू शकतो? डिझाइन थीमचा वापर करून. विविध ट्रान्झिशन इफेक्ट कोणत्या ग्रुपमध्ये दिले जातात? तर पहा, ॲनिमेशन ग्रुप मधून देऊ शकतो, बॅकग्राऊंड कलर, लेआउट ग्रुप या सर्वांमधून काय दिले जाऊ शकतात? ट्रान्झिशन इफेक्ट. स्लाइड मध्ये व्हिडिओ फाईल कशी इन्सर्ट करता येते? पहा, सर्वप्रथम इन्सर्ट टॅब, त्यानंतर मीडिया ग्रुप, त्यानंतर व्हिडिओ. आधीपासून असलेल्या प्रेझेंटेशन मधील नवीन स्लाइड ऍड करण्यासाठी कोणता पर्याय वापरता येईल? इन्सर्ट मधील न्यू स्लाइड. कोणत्या टॅब मध्ये बॅकग्राऊंड पर्याय आहे? तर डिझाइन या टॅब मध्ये बॅकग्राऊंड पर्याय आहे. कोणता पर्याय तुम्हाला स्लाइड मध्ये प्लेस होल्डरचा वापर न करता टेक्स्ट ऍड करू देऊ शकतो? टेक्स्ट टूल बॉक्स. स्लाइड शो व्ह्यू मध्ये खालीपैकी कशामुळे नेक्स्ट स्लाइड वर जाणार नाही? तर एस्केप बटन. प्रेझेंटेशन ओपन केल्यावर लेफ्ट पेन मध्ये कोणती टॅब उपलब्ध नाहीये? तर नोट्स ही टॅब लेफ्ट पेन मध्ये उपलब्ध नाहीये. स्लाइड मधील सर्व ऑब्जेक्ट्स एकाच वेळी सिलेक्ट कसे कराल? तर Ctrl+A. प्रत्येक स्लाइड बाबत माहिती टाकण्यासाठी कोणता पेन वापरला जातो? तर पहा, नोट पेज. प्रेझेंटेशन मध्ये न्यू टॉपिक्स घेण्यासाठी कोणती स्लाइड वापरली जाते? टायटल. कोणत्या टॅबमुळे तुम्ही तुमच्या आवडीचे डिझाइन थीम्स तुमच्या स्लाइडला देऊ शकता? डिझाइन. कोणत्या टॅबमुळे कोणत्याही विंडोचा स्क्रीनशॉट तुमच्या स्लाइड मध्ये इन्सर्ट करू शकाल? इन्सर्ट. पॉवर पॉइंट मध्ये कोणता व्ह्यू स्पीकरच्या कमेंटसाठी वापरतात? नोट्स पेज. स्लाइड शो सुरू असताना माउस पॉइंटर जर तात्पुरता लपवायचा असेल तर कोणत्या कमांडवर क्लिक करावं लागेल आपल्याला? हाईड नाऊ. जेव्हा स्लाइड शो सुरू असतो तेव्हा पुढील स्लाइड दाखवण्यासाठी कोणता ऑप्शन वापरला जातो? नेक्स्ट. जेव्हा स्लाइड शो सुरू असतो तेव्हा मागील स्लाइड दाखवण्यासाठी कोणता ऑप्शन वापरला जातो? प्रिव्हियस. होम टॅब मधील फॉन्ट ग्रुपचा वापर करून आपण स्लाइड वरील कोणता फॉर्मॅट करू शकतो? पहा, टेक्स्ट मॅटर आपण फॉर्मॅट करू शकतो. कोणत्या ऑप्शनमुळे पेनचे कलर चेंज करू शकतो? पेन कलर. पॉवर पॉइंट मध्ये कोणता व्ह्यू उपलब्ध आहे? स्लाइड मास्टर. स्लाइड प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी कोणत्या व्ह्यूचा वापर होतो? स्लाइड शो. स्लाइड मधील पॅराग्राफला बुलेट्स अँड नंबरिंग, लाईन स्पेसिंग, अलाइन कशाने देता येईल? तो होम टॅब मधील पॅराग्राफ ग्रुपच्या साहाय्याने आपण बुलेट्स अँड नंबरिंग, लाईन स्पेसिंग, अलाइनमेंट देऊ शकतो. स्लाइड बॅकग्राऊंडला आपण कलर्स आणि कलर इफेक्ट थीम हे कशाच्या साहाय्याने देऊ शकतो? तर थीम ग्रुपच्या. पॉवर पॉइंट मध्ये कोणती कमांड वापरून आपण टेक्स्टला विविध कलर देऊ शकतो? फॉन्ट कलर. स्लाइडचा बॅकग्राऊंड कलर आपण कशाने बदलू शकतो? तर डिझाइन मधील बॅकग्राऊंड स्टाईल या ऑप्शनने. आपण टायटल अँड कंटेंट स्लाइडला कशामध्ये घेऊ शकतो? तर पॉवर पॉइंट मध्ये. पॉवर पॉइंट मध्ये विविध पूर्ववत शेप्स आपण कोणत्या ग्रुप मधून इन्सर्ट करू शकतो? ड्रॉइंग. प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड मध्ये आपण विविध रेकॉर्ड केलेले आवाज टाकू शकतो. हे विधान बरोबर आहे. आपण पूर्वीपासून असलेले प्रेझेंटेशन कोणत्या शॉर्टकट कीने ओपन करू शकतो? Ctrl+O. आपण स्लाइड शो कीबोर्डवरील कोणत्या कीचा वापर करून क्वाइट करू शकतो? एस्केप. स्लाइड मधील मागील क्रिया आपण कशाने रीड करू शकतो? Ctrl+Y. आपण सर्व स्लाइड थंबनेल शेप मध्ये पाहू शकतो आणि आपण स्लाइडचा सुद्धा कोणता ऑप्शन बदलू शकतो? तर नोट पेजेस ऑप्शन मध्ये बदलू शकतो. आपण सुरू असलेल्या स्लाइडला ट्रान्झिशन साठी वेळ टायमिंग सेक्शन मध्ये कोणत्या ऑप्शनने सेट करता येतो? तो ॲनिमेशन. प्रेझेंटेशन फाईल मध्ये आपण काय स्टोअर करू शकतो? तर स्लाइड्स. आपल्याला स्लाइड्स नंबर, स्लाइड डिझाइन थीम कशावर दिसते? स्टेटस बारवर. डिझाइन थीम प्रमाणे आपल्याला विविध बॅकग्राऊंड इफेक्ट्स आपण डिझाइन टॅब मधील निवडलेल्या कशा प्रमाणे उपलब्ध असतात? तर बॅकग्राऊंड स्टाईल्स प्रमाणे. पॉवर पॉइंट मध्ये अधिकतम झूम किती टक्के असू शकते? 400. कोणत्या प्रकारच्या स्लाइड मध्ये जेव्हा तुम्ही एंटर की प्रेस करता तेव्हा प्रत्येक वेळेला बुलेट्स आपोआप दिले जातात? बुलेटेड लिस्ट मध्ये.
पॉवर पॉइंट मध्ये जेव्हा आपण कोणत्याही टॅबला क्लिक करतो तेव्हा आपण त्या टॅब मधील सर्व कमांड पाहू शकतो. त्या स्ट्रिपला, त्या पट्टीला काय म्हणतात? रिबन. कोणत्या कमांडमुळे तुम्ही स्लाइडच्या पहिल्या पानावर जाऊ शकता? होम. पॉवर पॉइंट मध्ये डिफॉल्ट व्ह्यू कोणता आहे? तर नॉर्मल. खालीपैकी स्लाइड डिझाईनचा कोणता भाग नाहीये? तर अॅनिमेशन हा स्लाइड डिझाईनचा भाग नाहीये. थीम्स, बॅकग्राऊंड अँड पेज सेटअप हे तीनही स्लाइड डिझाईनचे भाग आहेत. पॉवर पॉइंट मध्ये कोणते ट्रान्झिशन्स इफेक्ट नाहीये? तर लाईन. पॉवर पॉइंट मध्ये कोणते अॅनिमेशन इफेक्ट नाहीये? इन्सर्ट हा अॅनिमेशन इफेक्ट नाही, हा ऑप्शन आहे. तर फेड, फ्लाय इन, फ्लॉट इन हे सर्व अॅनिमेशन इफेक्ट आहेत. पॉवर पॉइंट मध्ये कोणते अॅनिमेशन कॅटेगरी नाहीये? तर पहा, एंट्रान्स, एक्झिट, एम्फेसिस या तीनही अॅनिमेशन कॅटेगरी नाहीयेत. हायपरलिंक इन्सर्ट करण्यासाठी कोणती की वापरतात? Ctrl+K. फॉन्ट साइज कमी करण्यासाठी कोणती की वापरतात? Ctrl+greater than. पॅराग्राफला राईट अलाइन करण्यासाठी कोणती की वापरतात? Ctrl+R. राईट अलाइन साठी Ctrl+R आणि लेफ्ट साठी Ctrl+L. खालीपैकी कोणते नवीन प्रेझेंटेशन ओपन करू शकत नाही? तर क्लिक, फाइल, ओपन. पॉवर पॉइंट मध्ये फॉन्ट बॉक्स मध्ये कोणता फॉन्ट इफेक्ट उपलब्ध नाहीये? तर एम्बॉस. खालीपैकी कोणता पॉवर पॉइंट स्लाइड शो पर्याय आहे? तर फ्रॉम बिगिनिंग, फ्रॉम करंट स्लाइड, कस्टम स्लाइड शो हे सर्व पॉवर पॉइंट स्लाइड शो चे पर्याय आहेत. प्रेझेंटेशन मधील सर्व स्लाइड मध्ये बदल करण्यासाठी कशाचा वापर होतो? स्लाइड मास्टरचा. पॉवर पॉइंट मध्ये फोटो अल्बम टूलचा वापर करून फोटो अल्बम तयार करता येतो. हे विधान बरोबर आहे. ट्रान्झिशन टॅब मधील कोणत्या ऑप्शनमुळे आपण पुढील स्लाइड ट्रान्झिशन स्क्रीनवर आफ्टर माउस क्लिक किंवा ऑटोमॅटिकली आफ्टर गिव्ह टाइम ने सेट करू शकतो? तर ऍडव्हान्स स्लाइड मधील आफ्टर टाइम ह्या ऑप्शनचा वापर करून. एमएस पॉवर पॉइंट मध्ये वर्कशीट तयार करता येते. हे विधान चूक आहे. स्लाइड मध्ये हायपरलिंक आपण इन्सर्ट करू शकतो. हे विधान बरोबर आहे. स्लाइड मध्ये ग्रिड लाईन्सचा वापर करून आपण काय इन्सर्ट करू शकतो? ग्रिड लाईन इन्सर्ट करू शकतो. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही काय करू शकता? तर आपण त्याच्यामध्ये क्लिप आर्ट ऍड करू शकतो, चार्ट ऍड करू शकतो, शेप्स ऍड करू शकतो. म्हणजे तीनही क्रिया आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये करू शकतो. स्लाइड शो मध्येच थांबवण्यासाठी कोणती की प्रेस करावी? एस्केप. कोणत्या टूलचा वापर करून तुम्ही कोणतेही ऑब्जेक्ट रोटेट करू शकता? रोटेट टूलचा वापर करून. पॉवर पॉइंट सुरू झाले तुम्हाला कोणता लेआउट स्लाइड पूर्व स्क्रीनवर दिसेल? टायटल. पॉवर पॉइंट मध्ये रुलर दिसत नाही. हे विधान चूक आहे. मित्रांनो, आपल्याला जर हा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.